हे आमदार लोक आमच्या लाखोंच्या प्रतिनिधींवर सभागृहामध्ये जातात, केवळ मानधन उचलण्यासाठी जातात काय? केवळ मानधन उचलण्यासाठी जातात का? एकाने तिथं विरोध केला नाही ना, तांबेनी केला. बोर्डे सरसोबत जो तांबे फिरते किंवा तो विक्रम काळे फिरते किंवा आणखी कोणी फिरते, या लोकांनी विरोध केला पाहिजे होता की नाही? अरे विद्यार्थ्याचं मानसशास्त्राचं सांगाल, त्या बालवाडीच्या शिक्षकाला म्हणाल तुम्ही एकदम 5वीला शिकवा, इंग्रजी जमेल का? शक्य आहे या गोष्टी? शिक्षण तज्ज्ञांनी जी काही व्यवस्था प्रस्थापित केलेली आहे ती व्यवस्था तुम्हाला समजून घ्यावी लागेल नाही. आताही काय केलं? आता बऱ्याच सरांनी सांगितलं, मी तुम्हाला सांगतो, या संच मान्यतेमध्ये केवळ भाषिक शिक्षकांवर परिणाम झालेला नाही, सायन्सच्या शिक्षकांवर झालेला आहे. उदाहरण देतो तुम्हाला. चौसळ्याची संच मान्यता माझ्या हातात आहे. तिथे 2 सेक्शन आहे, 11वी आणि 12वी सायन्स. 54 आणि 52 अशी विद्यार्थी संख्या आहे. माझ्या नॉलेज प्रमाणे प्रत्येक वर्गाला 15 तासिका पाहिजे. समजलं का? कारण हे सगळं धंदा मी केलेला आहे. कसं करायचं, काय करायचं, कमी करायचं, जास्त करायचं, समजलं का? 15 म्हणजे त्यांच्या 30 तासिका ठीक झाल्या असते. एका शिक्षकाच्या सायन्सच्या 30 तासिका. आज किती केलेलं आहे तिथं? अगदी कमी करून टाकले. तो शिक्षक वाचला पण कमी झाल्या. ज्या ठिकाणी जास्त सेक्शन असेल तिथे वर्कलोड कमी झालेला आहे. मित्रांनो, अनेक ठिकाणी पुण्याच्या भागामध्ये प्राध्यापक अतिरिक्त झालेले आहे मोठ्या मोठ्या कॉलेजमध्ये. आता अतिरिक्त करण्याचं जे काही पाप आहे ते शासनाने केलं, पण त्यांनी जरी पाप केलं पण या पापाचं परिमार्जन करण्याची क्षमता असणारे आमदार सभागृहात पाठवले. आपण पाठवले की नाही पाठवले? मग त्यांचं काम नाही का? मी जर एखाद्या आमदाराच्या जागी जर असतो, चुकून तुम्ही मला पाठवलं असतं तर मी त्या आयुक्ताच्या छाताडावर जाऊन बसलो असतो. हे कागद घेऊन संघ भाऊला नेलं असतं, संघ भाऊला नेलं असतं. आताच मी बोर्डे सरांना बसल्या बसल्या सांगितलं, त्याला राग आलाच चालते, माझा रागच येत तसा. म्हटलं आता जाण तुम्ही भाऊला घेऊन जा. भाऊ शहीद झाले तरी चालते, आम्हाला काही फरक नाही. तिथं काय होईल? आम्हाला दोघांनी जेलमध्ये टाकण गेली. याच्या पलीकडे काय, इथं जेवायचं तिथे जेऊ झाले. पुढे आम्ही आता झालं, सगळं झालं आमचं आलं. तर लक्षात घ्या. म्हणून माझं असं मत आहे की सभागृहामध्ये आता आमदार साहेब आले आहे, ते सन्माननीय आहेत, त्यांचा माझ्या मनात खूप आदर आहे. आणि म्हणून या विभागामध्ये हे खूप मोठं संकट आहे. अनेक मुलींचे लग्न तुटून राहिले त्याच्यामुळे, या संच मान्यतेमुळे. अरे काय गोष्ट करून राहिले तुम्ही? त्या गोष्टीला पगारच भेटणार नाही. त्या प्राध्यापक त्याच्या मुलीच्या बापाच्या दृष्टीकडून ते पोटच आहे, त्याला जर पगारच भेटत नसेल तर कायले पोरगी दिली? लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. आणि आता 2-2 लेकराचे 4-4 लेकराचे बाप इथं बसलेले आहेत. हे जर असे पगार विना जर राहत असेल तर त्यांचे लेकर काय करतील? अरे या सभागृहातल्या लोकांना आणि या राज्यकर्त्यांना शाप दिल्याशिवाय राहणार नाही. कावळ्याचा शाप लागत नाही पण मास्तरचा लागतो. अरे उदाहरण देतो, आमच्या कावरे सर जर 2-3 उदाहरणं आहे. एका शिक्षकाने एका हेमास्तरला शाप दिला, गेला दुसऱ्या दिवशी. दुसरा होता तो, त्यानं इतरांचं जीवन उद्ध्वस्त केलं, त्याचंही झालं आणि त्याच्या पोट्याचंही झालं. लक्षात घ्या. आणि म्हणून माझं असं मत आहे की आपण सर्वांनी सजग राहा. जेव्हा आपल्याला मत मागायला येतात की नाही, प्रचारासाठी येतात, खूप गोड गोड बोलतात. आता मात्र त्यांना हे विचारत चला, समजलं का, की आमच्या विषयांचा अभ्यास तुम्हाला आहे का? तर लक्षात घ्या तुम्ही, हे लक्षात घेतलं पाहिजे. कोणालाही मत द्यायचं नाही. जो आपली खरी बाजू मांडत असेल, आपल्याला संकटातून वाचवत असेल, त्याला मत दिलं पाहिजे. आणि तुम्ही इतके साधे बोळे आहात की तुम्हाला काय सांगू, समजलं का? आता मी त्याच्यावर काही बोलणार नाही. मित्रांनो, एक लक्षात घ्या, यांनी काय केलं, हे पाप कसं केलं त्याचं फक्त मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. यांनी 11 नोव्हेंबर 1999, 11 नोव्हेंबर 1999, 10 फेब्रुवारी 2000, 30 जून 2012 या तिन्ही GRचं पालन केलं नाही. हे तिन्ही GR आपल्यासाठी